रक्तश्वेत कृष्ण पितप्रभा भिन्न चिन्मयांजन सुदले डोळा. रक्तश्वेत कृष्ण पितप्रभा भिन्न चिन्मयांजन सुदले डोळा. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत. देश काल वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकार. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्म आकळले. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निघाली द्वैताद्वैत. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झाला अंगे तुकाता. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग तेची झाला अंगे तुकाता. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निघाली द्वैताद्वैत. कुमार 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 रक्तश्वेत कृष्ण पितप्रभा भिन्न चिन्मयांजन सुदले डोळा. तेने अंजन गुणे दिव्यदृष्टी झाली कल्पना निमाली द्वैताद्वैत. शेवेसाठी अभंगितलेला जगद्गुरु तुकोबारायांचा सून ह्या अभंगद्वारा पूर्ण मोक्षाचं स्वरूप सांगितलेलं आहे महाराज. कारण का जीवाला जे अपेक्षित आहे महाराज तेच वेदाला माहिती आहे आणि वेदाचं मनोगत सांगणारी संत महात्मे आहेत महाराज. कारण का वेद हा आपला महाराज अनादिकालाचा असून अपौरुष आहे महाराज. आणि तो वारकरी संप्रदाय आपल्याला एक महाराज पाया आहे वेदाने घालून दिलेला महाराज. म्हणून वारकरी संप्रदायाला वेदाला सोडून काय बोलू नाही महाराज. कारण का अहितापासून काढी ती हित देवनी वाढावी ती नाही गा श्रुती परुती माऊली जगा. तुमचं आमचं हित कल्याण कशात आहे हे सांगणारा वेद माता आहे महाराज. तो अपौरुष आहे महाराज आणि अनादिकालाचा आहे महाराज. कारण का वेदाची निर्मिती नाही महाराज. प्रत्येक सर्गात महाराज पाठीमागला जसा असेल तसाच तो पुढं चालत आलेला आहे महाराज. आणि त्यानं महाराज ब्रह्म म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, माया म्हणजे काय, जीव म्हणजे काय, जगत म्हणजे काय, बंध काय, मोक्ष काय हे सांगणारा कोण आहे? वेद आहे. आणि त्या वेदाने सांगितलेलं अनुकरण करणारे अनुभव घेऊन आलेले संत महात्मे आहेत महाराज. म्हणून संतांनी वेदाला अतिशय महत्त्व दिले महाराज. कारण का जीवानं जीवाचं कल्याण होऊ शकत नाही. ईश्वर तुम्हाला कल्याण सांगू शकत नाही महाराज. माया आहे ती जडत आहे ती काय काय सांगू शकत नाही महाराज. अधिक महाराज जीवाचं कल्याण सांगू शकत नाही महाराज. सांगितलं तरी वेदानंच सांगावं. पण वेदाचं मनोगत सांगणारे संत महात्मे आहेत महाराज. कारण का ते त्याच्यासाठी आलेत. आम्ही वैकुंठवासी
वासी आलो याच कारणाशी. तुम्ही आम्ही आलोय, पण कुठनं आलोय माहिती नाही. काय करायला आलो ही माहिती नाही महाराज. आणि कुठं जाणार मग काय माहिती आहे म्हणता, माहिती नाही हेही कळत नाही महाराज आपल्याला. अज्ञानाचं अज्ञान आपल्याला आहे दादा, अज्ञानाचं अज्ञान आपल्याला आहे महाराज. अज्ञानाचं ज्याला ज्ञान झालंय तो साधक आहे महाराज. कळलंय अविद्या रूपाने महाराज. आणि ज्ञान अज्ञान अतीत आहेत त्यांचं नाव संत महात्मे आहेत महाराज. म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. बोलेले ऋषी सात भावे सांगायला नाही म्हटलेलं महाराज. आम्ही सांगणारे महाराज सगळे झालो. या पुस्तकातलं बघायचं, त्या पुस्तकातलं बघायचं, या हिडीवातलं बघायचं, त्या आमची हिडीव सगळी चालू झाल्यात महाराज. पण अनुभवाला महत्व आहे महाराज. परमार्थ हा अनुभवाचा विषय आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नारायण नावडे नावडे जनधन. जनधन माता पिता म्हटले महाराज. अजून आपला विषय विषयच आहे महाराज. फक्त हबबत लावून घेतो एवढंच आमचं काम झालंय महाराज. लावू नका माझं म्हणणं नाही. गुरुवर्य म्हणा काय अडचण नाही, पण भावाला महत्व आहे महाराज. परमार्थ का करायचा, कशासाठी करायचा, कसा करायचा हे कळवून घेणं अत्यंतिक महत्व आहे महाराज. कारण का परमार्थाला फल आहे दादा. संसार तो फलकट, देव तो एक सार आहे महाराज. देव प्राप्त करून घेणं हे जीवाचं आद्य कर्तव्य आहे महाराज. आणि त्याच्यासाठी संतांचे आज आपल्याला अत्यंतिक हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. तेने साधती साधने तुटी भवाची बंधने. अनेक जन्माचा बंध आहे आपल्याला महाराज. आणि जर तुटायचं असेल महाराज तर सद्गुरूची संतांचीच आपल्याला भेट व्हायला पाहिजे महाराज. म्हणून महाराज या अभंगद्वारा संतांनी तुकोबारायाने आपला अनुभव सांगितलाय महाराज. का महाराज तर साधकानं शब्दात न अडकता, कुठल्या तरी आलंबात न अडकता त्या वस्तुपत्र जाणं हे आपलं कर्तव्य. वस्तू नाम परमात्मा आणि त्याचीच उर्वरित आपल्याला महाराज आत्मत्वानं प्राप्ती करून घेणं हे जीवाचं अध्याय, साधकाचा अध्याय. परमार्थात कर्तव्य म्हणून परमार्थ करा महाराज. माझ्या नशिबात नाही रामा म्हणू नको रे बाबा. कुणाला सांगितले? प्रभू रामचंद्राला सांगितलंय महाराज. महावशिष्ठ महामुनींनी. आम्हाला नव्ह. आम्ही आडनावाचं राम आहे महाराज. परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्णे सांदीपणी गुरु केला महाराज. अजून आम्ही गुरु मानायला तयार नाही महाराज. मानलं तर आज एक गुरु, उद्या तिसराच गुरु. आठवड्यातनं 7 गुरु आपले बदलतात महाराज. का महाराज? विश्वास नाही, श्रद्धा नाही महाराज. आणि परमार्थ क्षेत्रात महाराज श्रद्धेला अत्यंतिक महत्व आहे महाराज. तुमचा अभ्यास थोडा असून दे महाराज. कारण का श्रद्धा जी असते ना त्याच्या पाठीमागं कोणतरी तुम्हाला आधार आहे, कोणतरी तो, आणि तो ते कार्य करत असतो महाराज. म्हणून संतावर, शास्त्रावर, सद्गुरूवर अत्यंतिक विश्वास असणं अत्यंतिक, तर अभ्यास होतो, नाही तर होणं शक्य नाही. कारण का ही जी वस्तू आहे महाराज ती अदृश्य आहे महाराज. तुमच्या आमच्या या डोळ्याला पंचेंद्रियाला विषय होणारा तो विषय नाही महाराज. अधिक 6 प्रमाणाला देखील तो विषय होत नाही. पण मनबुद्धीला अगोचर वस्तू आहे महाराज. म्हणून रवी दीप हिरा दावी ती देखणे अदृश्य दर्शने संतांची. त्याचं दर्शन जर व्हायचं असेल महाराज तर तुम्हा मला संतानाच शरण जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज.
म्हणून आजचा अभंग जो आहे इथं एक बैठक महाराज ज्ञानयज्ञ म्हणायला काय हरकत नाही. नामयज्ञ आहे पण सर्वात श्रेष्ठ काय जर असेल तर ज्ञानयज्ञाला इथं महत्त्व दिलेलं आहे. आणि चातुर्मास चालू आहे आणि आठवड्यातनं एक दिवस इथं 2 दिवस चालू आहेत. अभ्यासक माणसं आहेत महाराज. काय चुकलं तर मागणं सुधारून मध्ये मात्र काय बोलू नका कारण का माझं डोसकं तेवढं नाही. एकदा भरकाटलं का नाही तर मग कुणीकडे जायला त्याचा पत्ता लागत नाही. कारण का अगोदरच बुद्धी आमची आता काय झाली आहेत. असो अभंगाच्या सुरुवातीला महाराज शेवीच्या बोल आपल्याला संतांचं मंगलाचरण करणं अत्यंत काय म्हणा ना. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संतांचिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे दूसरे चरण संतांचिया दूसरे चरण दूसरे चरण संतांचिया ज्याच्या प्रपादाने कृतेचा विस्तार ज्याच्या प्रपादाने कृतेचा त्यांचा कृपादाने कृतेचा विस्तार त्यांचा कृपादाने कृतेचा विस्तार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची या. आपल्या संप्रदायात आपल्याला 4 कृपा संपादन करून द्यायचे आहेत महाराज. पहिली ईश्वर कृपा संपादन करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि म्हणून तुम्हाला साधकाला महाराज निष्काम कर्म आणि निष्काम उपासना हे दोन तुम्हाला हे साधनं सांगितलेले आहेत महाराज. कारण का 3 दोष आहेत आपल्याकडे महाराज. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे, आवरण दोष आहे महाराज. हे 2 दोष तुम्हाला प्रयत्नानं निवृत्त करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. कारण का मल आणि विक्षेप जर असलं तर किती जरी मला त्या महात्म्याने सांगितलं कारण का आमच्यात कानात फुकायचा मंत्र नाही दादा. ते वेगळे महाराज आहेत. कानात फुकायचं ते वेगळं आहेत महाराज. तत्वमसी महावाक्य आहे महाराज. याद्वारा आपल्याला आपला संप्रदाय होतो ज्ञानाचा संप्रदाय. लक्षात ठेवा तुम्ही. का महाराज तर अज्ञानानं बंद गळ्यात पडला आहे महाराज. ज्याच्या अज्ञानानं जे बसतं आपल्याला परवा दादा बोलून गेलेत आमचे दादा परवाशी बोललेत महाराज. ज्ञानानंच मोक्ष का महाराज तर ज्याच्या अज्ञानानं जे भासतं ते त्याच्या ज्ञानानंच निवृत्त होतं महाराज. कर्माचं खंडन नाही, उपासनेचं खंडन नाही महाराज, परंपरे नाही ते महाराज, साक्षात मोक्ष नाही महाराज. ज्ञान देखील एक साधनच आहे महाराज. पण ते असाधारण साधन आहे. बाकीची साधारण साधन आहेत आणि ज्ञान हे असाधारण साधन आहे. जोपर्यंत तुम्हाला ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत ते विषय आहे महाराज. आणि ज्ञान एकदा प्राप्त झालं ना तर ते अवांतर प्रयोजन आहे. काय आहे आणि अज्ञान निवृत्त हे परम प्रयोजन आहे. ठोबार कुमार
म्हणून साधकाच्या ठिकाणी परवा त्याच्या पुढे दादा बोलून गेलेत महाराज, या विश्वात मनुष्य जन्म फार मिळणं फार बरोबर आहे ना काय? मनुष्य जन्म मिळणं फार कठीण आहे. मागुती हाची जन्म पावशी, हे तो न घडे भोगिले सुख दुःख जानशी, तो हे घडे रे न घडे रे सायाशी, कार्य जाणून अंधा होशी म्हटली महाराज. एवढं भगवंतानं आपल्याला महाराज आपल्यावर एक कृपा केली महाराज, मनुष्य जन्म दिलेला आहे. कारण का इतर योनीत आहार, भय, मैथून, निद्रा समसमान आहे. पण मनुष्याच्या ठिकाणी विशेष एक एवढा जो अंक आहे तो बुद्धीचा अंक आहे. विवेक जागा करण्यासाठी तुम्हा मला भगवंताने एक बुद्धी दिली आहे, ती यथार्थ दिलेली आहे महाराज. आणि त्याच्याही पुढे महाराज दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, जेणे तू जोडशी नारायण, नाश जीवपणा भवरोगा, दिली इंद्रियात पाय कान, दिली इंद्रियात पाय कान, नाश जीवपणा भवरोगा, दिले इंद्रियात पाय कान, दिले इंद्रियात पाय कान, दिली इंद्रियात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नसे जीवपण भवरोगा, दिले इंद्रियात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नसे जीवपण भवरोगा. सामुग्री सगळी देऊनच घालवलंय महाराज. दिले इंद्रिय हातपाय कान मुख डोळे बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. पुढं गाठलं महाराज, नाशे जीवपण भवरोग. अनादिकालाचा हा भवरोग झाला महाराज, अनादिकालापासून आलेला आहे महाराज. म्हणून अनादी 6 पदार्थ सांगितलेत महाराज. ब्रह्म माया त्यांचा संबंध, किंवा ब्रह्म अविद्या ज्या माया ज्या त्यांचा संबंध, जीव ईश्वर यांचा भेद, हे 6 अनादी पदार्थ झालेत म्हणलं. म्हणून जीव कधी झाला गणित नाही जी. किती जन्म झाला फेरा दादा, कितवा जन्म तुमचा? महाराजालाच माहिती नाही तर तुम्ही काय सांगता? बरं शर्ट कितवं बारशापासून गणित नाही जी. आलोय जन्माला एकदा नो मनुष्य म्हणून, कधीतरी आपल्याला अध्यास झालाय महाराज. कारण का वस्तू आहे एक आणि मानायला लागलोय एक महाराज. आणि त्या वस्तूच्या केवळ अज्ञानामुळे आपल्याला जीवदशा आली आहे महाराज. मूळची जीवदशा नाही महाराज. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे महाराज. आणि मग यातनं सुटण्यासाठी महाराज आज तुम्हाला संतांची अत्यंतिक गरज आहे महाराज. पण संत महात्मे जाता जाता भेटत नाही. बहु अवघड आहे संत भेटी, पर्या जगजेटी. म्हणून ईश्वराची कृपा अगोदर करायची, संपादन हे 2 दोष निवृत्त करायचे महाराज. मग संतांचा संग होतो.
साध्य आहे. शास्त्राचं श्रवण होतं महाराज आणि त्यातनं विवेकाचा गट जागा होता आपल्या बुद्धीत महाराज. विवेक हा आपल्या परमार्थ क्षेत्रातला म्हणा किंवा मनुष्य जीवनातला एक घटक आहे महाराज. आणि तो विवेक बायको सांगत नाही हो. किती जरी प्रेमाची असली, आता आम्हाला गेल्या गेल्या होती काय दूध पाहिजे का, चहा पाहिजे का, कॉफी पाहिजे, देते करून, काय अडचण नाही महाराज. कारण का पाकिट तिच्यात असतंय ने. विवेक सांगेल का नाही? नाही सांगायची, तिलाच माहिती नाही तर काय सांगते महाराज. विवेक तुम्हाला जर पाहिजे असेल, चंद्र देते चंद्रिका, शंभू देते अंबिका, संत देते विवेका असणे कीजे. म्हणून ज्याच्या ठिकाणी विवेक नांदतो महाराज. कारण का वैराग्याचं नुसतं सोंग काढून चालत नाही महाराज. दादा तीही परवाशी बोलून गेलेत. विवेकासहित वैराग्य असणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि वैराग्याशिवाय ज्ञान टिकत नाही. विरक्ती वाचून काय ज्ञानाशी तगण्याची नाही. हे विचारून ठाई ठेविले देवे. देवाने विचार करून ठेवलाय महाराज. कारण का देवाला माहिती आहे समाज थोडा खरं महाराज आता जास्त झाल्या. त्याला माहितीच होतं ते बिन भांडवली धंदा चालू आहे. चांगलं आहे महाराज. सप्त चालल्यात, लोकांची जागरणी होत्यात. हळूहळू काहीतरी त्या गारुड्याचं सॉंग काढण्यापेक्षा सॉंग काढलेलं बरं आहे. एक जो सॉंग कधीतरी होईल, काहीतरी प्रयत्नानं होईल महाराज. पण महाराज सोंगात अडकू नका. कारण का परमार्थ सोंगासाठी नाही दादा, उद्धारासाठी आहे महाराज. बाकीचा सगळा संसार जो तुमचा परमार्थ सोडून जो चाललेला आहे तो अधोगतीचा आहे महाराज, मार्ग आहे. अधोगती जर चुकवायची असेल तर तुम्हाला परमार्थच करावा लागणार. तोही संतांनी सांगितलाय तसा. म्हणून मार्ग दावून गेले आधी दया निधी संत पुढे, तेनेचे पण ते चालू जाता, न पडे गुंता कोटे काय दादा. हे बघा, संसारातला गुंता पडला तर बायको मेली तर दुसरी करून, दुसरी मेली तर तिसरी करून देतील. हां, 6व्या पत्र जातील मान. आणि ते बी होईच म्हणतोय महाराज. तो म्हणतोय वैरागी येते का बघूया म्हणून हिला उचलून येऊया. ती दुसरी तिसरी करताय, चौथी करताय महाराज. म्हणजे बायको मेली तर करून देतील महाराज. आणि काय झालं तर महाराज नुकसानी, जनावर मेलं तर घेऊन देतील, घर मोडलं तर बांधून देतील महाराज. पण मोक्ष मिळवून देणार नाहीत हो दादा, नाही. आणि खरा घोटाळा इथं आहे महाराज. कारण का मोक्ष मिळवायसाठीच, या जन्ममरणातून निघण्यासाठीच मनुष्याचा देह आहे महाराज. तैसे येण्याचे शरीर आहे, शरीर येणे सरे किंबहुना येरदारे. कितवा येरदार ये, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा जन्मा यावे, किती वावे भजित, किती वावे भजित, नित्य भावे भजित, नित्य भावे भजित. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. फजित झालेले नाही का कळत नाही, फजित झालेले नाही का कळत नाही, कळत नाही का कळवून घेत नाही. हा, अजून आमच्याला अक्कल आलेली नाही म्हणते का नाही. मला तरी म्हणते बाबा, अजून आमच्या महाराजाला अक्कल आलेली, तुम्हाला म्हणत नाही मला माहिती आहे. पण आमची म्हणाल्याशिवाय फजित आहे का काय आहे दादा, तरी तिच्या मनात काय नाही म्हणतंय. आणि महाराजांनी तुझं चुकलं म्हणून सांगून चालत नाही. त्या महाराजाचं तोंड बघणार नाही म्हणतंय. महाराज मुक्त करील का बायको, सोडू नका पण गुंतू नका. संसार सोडायचा नाही, सोडता येत नाही, घेऊन आलाय तुम्ही. हे बघा, व्यवहार तुम्हाला सोडता येत नाही आणि करता येत नाही. कारण का दुःखासाठी कोण प्रयत्न करत नाही, पण आल्याशिवाय
राहत नाही महाराज. हा म्हणजे ते घेऊन आलोय महाराज, पण परमार्थ मात्र तुम्हाला प्रयत्नानं करावाच लागणार आहे महाराज. नाही नाही, परमार्थ करण्यासाठीच मनुष्य जन्म आहे महाराज, भोगण्यासाठी नाही हो. आणि म्हणून यातनं जर सुटायचं असेल तर संतांनी जो मार्ग लावला ना, त्या मार्गाने जाणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. आणि म्हणून इथं 2 दोष आपण निवृत्त झाले ना, विवेक वैरागी समाधी षटक ही संपत्ती घेऊन मुमुक्षुत्व जर घेऊन शरणागती केली महाराज, त्या संतांना शरण जावावं आणि सेवा माझीच करा म्हणावं. होय ना काय? तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे. सेवा करतोय का नाही आम्ही? सेवा करतोय महाराज, पण कुणाची? हा संसाराची सेवा करतोय. संसाराची सेवा किती करा महाराज, ते एक दिवशी तर ठेवून कळईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रंडा पोरे. तीच उदबत्ती लावत्यात लवकरात लवकर जाऊन दे म्हणून. दिवस मावळाच्या अगोदर गेलं तर बरं, आणि रात्रीचं कुणाला उठवतोस? आणि त्यात पावसाची घाई आहे, कवा दिवसाबरोबर एकदा जाऊन दे म्हणतात महाराज. पण त्यांना जरी कळवळ असला तरी यातनं ती काढू शकत नाहीत महाराज. पण संसाराची सेवा महाराज अधोगतीला नेती. करायचा संसार, पण तिथं तुम्ही सुखाची कल्पना करू नका. सुख नाही तिथं, सुखाभास आहे. सुख मिळतंय तेवढ्या कालापुरतं, पण ते सुख खरं नाही, सुखाचा आभास आहे. आणि तेही त्याचं नाही. गोड साखर का चहा? आणि काय सांगतोय आपण? साखर तेवढी घालू नका. तसं या विश्वातनं देव आत्मा किंवा ब्रह्म वजा केलं, अरे विश्वाचं सत्ताचं नाही तर सुख कुठलं आहे महाराज. पण आपण वजा बेरी हे काय करू शकत नाही महाराज. देवाची सेवा केली तर महाराज पुण्य संचय होतो महाराज. देवाची सेवा केली तर पुण्य संचय होतो महाराज. समजा प्रसंग आला, तुमचा अधिकार संपन्न झाला, तर महाराज माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. आपणची देव होय, आपणची देव होय. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. नाहीतर मग एखाद्या महात्म्याला तो जोडून देतो. आणि हिथं खरा महाराज कसरत आहे महाराज. कारण का जर एखाद्या आपण लपंग्याच्या पदरात पडलो तर मग काय करायचं दादा? लगीन लागले आणि दारुड आहे कळाले, आता काय करणार? हे महाराज पडाव्याची लागे. म्हणून विचार करून शरणागती करावी दादा. त्या बुवाला रात्रीचं बघावं, सकाळचं बघावं, लोकात बघावं, एकांतात बघावं, कुठं काय करतंय, कुठं काय करतंय बघावं. नसलं तर रामकृष्णाने म्हणावं, नमस्कार एकदा सोडून 3दा करावा, निघून जावं. देव तुमची महाराज जबाबदारी घेऊन आहे. कारण का या विश्वाचा करता कोण आहे? तो आहे, तो सर्वज्ञ आहे. प्राणी कर्म सापेक्ष या जगताचा कोण आहे? तो करता आहे महाराज. त्याच्याकडे तुमची पावती आहे. तुम्ही काय केलंय, तुमची साधना पूर्ण झाली की त्याला हाक मारायची काय गरज नाही महाराज. कुठंतरी त्या महात्म्याला चेतना देईल आणि त्याचीने तुमची गाठ घालून दिल्याशिवाय राहणार नाही. कारण का तो सर्वज्ञ तरी आहेत. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम त्याची शक्ती आहे महाराज. आणि म्हणून सद्गुरूची भेट होणं अत्यंतिक महत्व. सद्गुरूची सेवा जी आहे महाराज ती तुम्हाला मुक्त करते महाराज. संतांची सेवा जी आहे ती तुम्हाला मुक्त करते महाराज. म्हणून सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुपडा ओळगुणी तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दाशी. आणि असा एकदा तिथं गेला ना
साधक गेला अनन्य भावानं शरण तर श्रवण मनन निधी ध्यासन तत्वपदार्थ शोधन. तत्वमशी महावाक्य त्यांच्याकडे उपदेश आहे महाराज. आपल्याकडे 3 दोष आहेत महाराज, संशय आहेत. असंभावना आणि विपरीत भावना आहे महाराज. प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना महाराज. श्रवणानं काय होतं? प्रमाण असंभावना निवडत होते. मोक्ष कर्मानं उपासनेनं का ज्ञानानं. कर्म उपासना साधन म्हणून मोक्ष मात्र ज्ञानानंच होतो. कारण का अज्ञानानं बंद गळ्यात पडलाय. कायम ते लक्षात ठेवायचं महाराज. मननानं भेद निवडत होतो महाराज. 5-6 प्रकारचा भेद सांगितलेला आहे महाराज. जीवेश्वराचा भेद आहे, जीवजडाचा भेद आहे, जड जीवाचा भेद आहे, जड ईश्वराचा भेद आहे, जीव जीवाचा भेद आहे आणि जड जडाचा देवदेवाचा देखील भेद आहे. वारकर तरी गप्प बसतंय म्हणता. हा पंढरपूरच्या वारीतच महाराज त्या याला मात्र तिकीट काढून तिकडे जाते. काय करायचं दादा? अरे 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 निष्ठा नाही दादा आमची. व्यभिचारी भक्ती आहे आपण महाराज. भक्ती सोपी म्हटल्या. कोण म्हणते? कोण म्हणते तुम्हाला? भक्ती तो कठीण. हां अभंग करा पाडतो मग कळतंय तुम्हाला. आम्हाला काय कुणाकडे जायला नको, अभ्यास करायला नको. चल महाराज म्हटलं निघाला तिकडं, झालं खीर खाली, भात खाला, गाठली, घेतलं पाकिट, आला घराकडे. काय चाललंय दादा? भक्ती एवढी सोपी नाही दादा. साचार्य दोष असता कामा नाही, विषयासक्त असता कामा नाही, दांभिकपणा असता कामा नाही आणि व्यभिचार असता कामा नाही. मग काय काय आहे बघा त्याचं नाही. कारण का मी कुणाचं काय सांगू शकत नाही. माझं सांगता येत नाही तर तुमचं काय सांगणार. कारण का तो अंतःकरणाचा एक भाव आहे. अशा सद्गुरूला तुम्ही जर शरण गेला तर त्यांच्याकडे एक तत्वमशी महावाक्य आहे महाराज. रक्त श्वेत कृष्ण पित्त प्रभा भिन्न. या प्रभा आहेत त्या योग्याच्या आहेत. प्रत्येक चक्रात ती प्रभा त्याला दर्शन देते महाराज. ह्या काय येतात तिथल्या त्या चक्रातल्या महाराज एक प्रभा येतात महाराज. पण तेवढ्यावर भागत नाही. रक्त श्वेत कृष्ण पित्त प्रभा भिन्न घातलं त्याच्या असून एक भिन्न अशी प्रभा आहे. रक्त श्वेत कृष्ण पित्त प्रभा भिन्न. चिन्मय अंजन सुधले डोळा. चिन्मय अंजन म्हणजे ज्ञान. तत्वमशी महावाक्य कृष्णांजन एक वेळा डोळा कृष्णांजन एक वेळा डोळा घाली ती तिमीर दुःख गेले. अज्ञान आहे महाराज. तिमीर दुःख गेले पिटले भ्रांतीचे पडळ. भ्रम हा अनादिकालाचा आहे महाराज. म्हणून तरी त्यावेळी शंकराचार्यांनी अध्यास्वादाला अत्यंतिक
महत्त्व दिलं आहे महाराज. कारण का अध्यास अध्यास रूपानं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याची निवृत्ती होत नाही महाराज, प्रयत्नच होत नाही महाराज. सगळा अध्यासिक व्यवहार आहे महाराज. एक परब्रह्म परमात्मा सोडला तर जेवढा व्यवहार होतो महाराज, गुरुजी संसार तरी भ्रमातलाच आहे. बोलू पुढं. संसार करणं तरी, पण वस्तूच्या दृष्टीनं परमार्थ करणं देखील माना नाही तर वस्तुस्थिती आहे महाराज. कारण का तिथं बंधनच नाही. सूर्याच्या ठिकाणी अंधकार, तुम्ही माना लागला काहीतरी म्हणून भ्रम स्वीकारला का भ्रम आहे तुमच्या, म्हणून कार्यावरनं कार्याची लावली आहे महाराज. नाहीतर तिथं कार्य कारण नाही. कारण का स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नावाचा पदार्थ नाही. का तुम्हाला जागृतीचं ज्ञान आहे का नाही दादा? जागृतीचं ज्ञान आहे का नाही? स्वप्नातलं सुषुप्तीत व्यवहार नाही पण ज्ञान आहे का नाही? सुषुप्तीत व्यवहार नाही, व्यवहार करणारा अंतःकरण तुमचा अविद्येत लीन झालेला आहे, पण ज्ञान आहे का नाही? आहे. व्यवहार नाही ज्ञानाचा. आणि नसतं तर मी सुखानं झोपलो होतो, काय जाणत नव्हतो, हे सकाळी सांगणारा कोण आहे? स्मृती अनुभवाशिवाय सांगता येत नाही महाराज. काय अडचण आली तर मागणं बघूया. आता कोण काय मध्ये बोलू नका. मगाशीच मी सांगितले. कारण का मी तसं समजावून घेतो महाराज. कारण का आपण सगळे गुरुबंधू आहेत, खेळीमेळीनं चालू आहे महाराज. कारण का डोसका आता टाळ्यावर नाही, एकदा कुठंतरी सराकलं तर जय विठ्ठल जायची पाणी येईल महाराज. असो अज्ञान सिद्ध होत नाही महाराज, पण तुम्ही आम्ही काहीतरी मानायला लागलो. आता इथनं माणूस गेलाय, चांगला गेलाय का नाही, टाळ ठेवून गेलाय, आणि जर तिकडं असं असं करीत आलं तर मानाय पाहिजे का नाही? हे आता कुठेतरी हे लागारलंय. तसं देवाचे बरे, देवाचे बरे तुका म्हणे खरे, आम्ही असं कसा म्हणायला लागलो? मी जीव करता भोगता सुखी दुखी पापी पुण्यवान बंध मोक्ष मानायला लागलो, म्हणून तुम्हाला ते अज्ञान मानावं लागलं महाराज. नाहीतर तशी स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची सिद्धी होत नाही महाराज. तरी पण आज मानावं लागतं महाराज. आणि त्या अज्ञान निवृत्तीसाठी सद्गुरूची अत्यंतिक गरज आहे महाराज. आणि म्हणून ही जी वाक्य आहेत मग त्यांचा कृपा कटाक्षी न्याहाळलेले असंही होते महाराज. आलिंगन सुख वाटे असंही होते महाराज. आणि कानावचनाची भेटी पै सरसाची क्रिटी, हा तिन्ही प्रकारानं त्यांच्याकडे बोध होतो महाराज. तेने अंजन गुणे गुणे दिव्य दृष्टी झाली, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निमाली सद्वैत, कल्पना निमाली द्वैत, कल्पना निमाली द्वैत. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निमाली द्वैता द्वैत, द्वैता द्वैत. कल्पना निमाली द्वैता द्वैत, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निमाली द्वैता द्वैत, कल्पना निमाली द्वैता द्वैत. अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. एक दृष्टीला आपल्या सामर्थ्य येतं महाराज. म्हणून परमार्थात महाराज दुसरं काय बदलायचं नाही, दृष्टी बदलायची आहे महाराज. दृष्टी बदलायची आहे. आपण कापड बदलायला लागलोय. लय तर घर सोडून देशांतरावर जाऊ, कुठं
कुठं तरी मठ सापून राहू महाराज, पण आतलं राहील ते तसंच राहतं महाराज. किंवा सृष्टीत बदल करायचा हो महाराज, सृष्टीचा बदल करायचा आमचा अधिकार नाही महाराज. वृत्तीत बदल करायचा महाराज. तेने अंजन गुणे दिव्य एक दृष्टीला सामर्थ्य येतं महाराज. कारण का या चर्मचक्षुना तुम्हाला हे नसल्याला जग दिसायला आले महाराज, असल्याला नवं. आता याच्या आत एक आहे महाराज, दिव्य दृष्टी आहे महाराज. देवाचं दर्शन व्हायचं असेल, देवाची भेट व्हायची असेल महाराज, तर तुम्हाला दिव्य दृष्टीची अत्यंतिक गरज आहे. अर्जुनाला विश्वरूप दावत असताना भगवंतानं अगोदर त्याला दृष्टी अगोदर दावलं महाराज. आता तो प्रश्न इथं नाही, पण त्याला बघता आलं नाही का, तर या डोळ्याचा तो विषय नाही महाराज. म्हणून देव बघायला झाला तरी दिव्य दृष्टी असायला, आणि कळायचा झाला तर ज्ञानदृष्टीच असायला पाहिजे महाराज. म्हणून ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे म्हटले महाराज. हो, म्हणजे आपल्या दृष्टीचा बदल करायचा आहे महाराज, आपल्या वृत्तीचा बदल करायचा आहे महाराज. आणि त्या सद्गुरूंच्या कृपेतनं सहज बदल होतो महाराज. आणि मग पुढे अनुभव सांगितलाय महाराज. देशकाल वस्तू भेद मावळला, देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, आत्मा निर्वाळला विश्वाकार, देश काळ वस्तू भेद मावळला, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, हो आत्मा निर्वाळला विश्वाकार, देश काळ वस्तू भेद मावळला, देश काळ भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, ओ आत्मा निर्वाळला विश्वाकार. तेने अंजन गुणी दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. द्वैतही गेलं, आणि द्वैत म्हणण्यासापेक्ष अद्वैत मानतोय ना. आणि त्याच्या पुढे दुसरा एक अर्थ आहे. आपण अद्वैत म्हणजे द्यायलाच मी म्हणतो, काय झालं तरी आपण बघा. आणि द्वैत देवाला मानतो महाराज. हा, हे दोन्ही निघून जातात महाराज. कारण का तिथं हे कल्पनेतलं आहे महाराज. कल्पना निमाली द्वैत अद्वैत. तुम्ही द्वैत घालवा, पण अद्वैत काय म्हणायचं आहे महाराज. अद्वैत म्हणणं ही कल्पना आहे का काय आहे. हा हा, म्हणून द्वैताद्वैत कल्पना निमाली, देश काल वस्तू भेद मावळला. हा सगळा भेद आपल्याला वाटायला आलाय महाराज. पण परमात्म्याच्या ठिकाणी भेदाचा अत्यंत अभाव आहे महाराज. देशाचा भेद का नाही महाराज, तर तो सर्वाला व्यापून आहे. या जगताची उत्पत्ती सांगत असताना तुम्ही मानायला लागला म्हणून, नाहीतर उत्पत्ती सांगण्यासाठी त्यांचा हेतू नाही महाराज. त्या परमात्म्याच्या एका कल्पित अंशावर, कसं कल्पित अंश घातला, कारण का अंश अंशी भाव देखील तिथं लागता कामा नाही महाराज. त्याच्या कल्पित एका अंशावर, मग ते काय कारण, प्रधान कारण माना, माया माना, आणि काय मानायचं ते माना. एका अंशावर मानले ते बी मानत असताना स्वतः स्वतःहून विलक्षण आणि रोचनी मानले महाराज. तो व्यापक आहे महाराज. तो सर्वाला अधिष्ठान असून व्यापून आहे महाराज. म्हणून त्याचा आमक्या देशात आहे आणि आमक्या देशात नाही असा कधी त्याचा अभाव सिद्ध होत नाही महाराज. तो तिन्ही काळात आहे, भूत भविष्य आणि वर्तमान.
पहिला होताच, जगत आता वाटलं तरी आहेच, आणि जगताचा प्रलय काळ झाला तरी, कारण का या विश्वाला तो अधिष्ठान रूपानं आहे महाराज. आद्यस पदार्थ कधी असतो आणि कधी नसतो महाराज. नाही, आद्यस पदार्थ अधिष्ठान स्वतंत्र सत्ता नाही महाराज. त्याच्याही पुढे महाराज तेच या रूपानं प्रतीला येतंय. पाणी जसं तरुण रूपानं, सोनं जसं अलंकार रूपानं प्रतीला येतं, तसा तो परमात्मा तुम्हाला प्रतीला येतंय म्हणून सांगतोय. नाहीतर त्याच्या ठिकाणी हे देखील झालेलं नाही महाराज. म्हणून देशाचाही तिथं तो सर्व कालात आहे म्हणून अभाव नाही, सर्व कालात आहे म्हणून त्याचा कालाने अभाव होत नाही महाराज. आणि सर्वात तो आहे महाराज. तोच अभिन्न निमित्त उपादान करणे विश्वरूपाने नटलेला असल्यामुळं कार्यकारणाकडं घ्या, नंतर आद्याधिष्ठानाकडे घ्या महाराज. आद्यस पदार्थाला स्वतंत्र सत्ता नाही आणि कारणाशिवाय कार्य सिद्ध होऊ शकत नाही महाराज. म्हणून सर्व वस्तू तोच परमात्मा आहे. म्हणून देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळाला जगदाकार. स्वगत सजातीय विजातीय हाही भेद तिथं राहत नाही महाराज. कारण का साधक अवस्थेत ते 5-6 भेद घालवायचे आणि सिद्ध अवस्थेत एकदा आपल्याला ती स्थिती प्राप्त झाली ना, सद्गुरूंच्या चरणाविषयी जर आपण अभ्यास करायला लागलो तर या प्रत्येक याच्यातनं एक 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 आपण आलंबन काढीत जायचं महाराज. स्वगत भेद तिथं का बसत नाही महाराज, तर सावयव पदार्थात स्वगत भेद असतो महाराज. झाड एक असतं, त्याच्यात ती खोड असतं, ढाळी असती आणि काय असतं, किंवा आपलं शरीर घ्या, आपले हातपाय सगळे वेगळे वेगळे आहेत ना, शरीर एकच आहे पण हात म्हणजे पाय नव्ह, पाय म्हणजे डोळा नव्ह, डोळा म्हणजे कान नव्ह. याला स्वगत स्वतःच्यातला भेद. पण परमात्मा निरावयव असल्यामुळं, निरूप असल्यामुळं त्याच्या ठिकाणी स्वगत भेद बसू शकत नाही महाराज. तर सजातीय भेद तिथं बसत नाही महाराज. 2 वृक्ष आहेत महाराज, आंबा आणि जांभळ घ्या, नाही तर काय घ्यायचं ते घ्या, ते समान जातीतले पदार्थ आहेत महाराज. पण परमात्म्याच्या जातीतला दुसरा कोण, तो एकुलता एक आहे महाराज. परमात्म्याच्या ठिकाणी दुसरं काय झालेलं नाही महाराज. म्हणून स्वगत भेद बसत नाही. विजाती भेद तुम्ही म्हणाल हे दिसतंय ते जग, हे तरी भेद करील ना, परमात्मा दुसरा नसेल हो, पण आम्ही व्यवहार करतो तो जग आहे ना. आणि जगाला सत्य मानणारे हे 5 शास्त्रकार आहेत महाराज. आपलं वेदांत शास्त्र सोडून महाराज बाकीचे सगळे जगताला सत्य मानणारे आहेत महाराज आणि जीव नाना मानणारे आहेत महाराज. पण वेदांत शास्त्रात जगताचा अत्यंत अभावच मानलेला आहे. आणि जीव नाना नाहीत, अंतकरण नाना आहेत, उपाद्या नाना आहेत. चैतन्य मात्र सर्वागठी राम देहादी एक. अधिक त्याच्या पुढे सांगतो महाराज, चैतन्य तर ते एक आहेतच. अरे चांगले वा, तुला भेट द्यावी असं वाटतंय, आलिंगन द्यावं असं वाटतं. आलिंगन द्यायला शरीरावर यायला पाहिजे का नाही. सिद्ध भेटीत विस्कुश. ज्ञानोबा चांगदेवाला म्हणतात, तूच आलिंगन द्यायला योग्य आहेस, पण तुला आलिंगन द्यायला मला शरीरावर यावं लागतं महाराज. तुझंही पंचकृताचं पंचमहाभूताचं कार्य आहे, तसं माझंही. म्हणजे शरीरात देखील भेद होत नाही. सूक्ष्म शरीर सर्वांचं अपंचीकृत, पंचमहाभूताचं सूक्ष्म शरीर आहे. म्हणजे तिथंही वेगळं काय नाही महाराज. आणि चैतन्याने सगळे आपण एकच आहोत. म्हणून स्वगत सजाती भेद देखील तिथं सिद्ध होत नाही. आणि विजाती भेद म्हणजे हा जगत जो आहे ना, तो महाराज जरी तुम्हाला दिसत असला तरी हा जग हे हे व्यावहारिक सत्तेतला आहे किंवा प्रातिभाषिक सत्तेतला आहे. आणि परमात्मा पारमार्थिक सत्तेतला आहे महाराज. परमात्म्याच्या ठिकाणी जगताचा सर्वाचा अभाव कुठं सांगितलाय, त्या स्थितीत सांगितलाय महाराज. पारमार्थिक सत्तेवर म्हणून 3 सत्ता मानल्या होत्या महाराज. एक पारमार्थिक सत्ता परमात्म्याची,
तुमची आमची चाललेली व्यावहारिक सत्ता आणि स्वप्न पदार्थ, मृगजळ आणि काय जे असे पदार्थ असतील त्यांची प्रातिभाषिक सत्ता आहे महाराज. आता त्या सत्तेत, कारण का समसत्तेत साधक बाधक व्यवहार होतो महाराज. मृगजळानं भूमी ओली होत नाही. तसं किती जरी जग वाचलं तरी तिथं भेद सिद्ध होत नाही महाराज. म्हणून देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळा न झाला प्रपंच. न झाला प्रपंच, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. 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 अहं सोहं ब्रह्म आकळले, अहं सोहं ब्रह्म आकळले. येणे अंजन गुणे, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. तेने अंजन गुणे, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. सोहं ब्रह्म आकळले, अंजन गुणे, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. तेने अंजन गुणे, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. न झाला प्रपंच आहे परब्रह्म महाराज. प्रपंच एक झाला होता, हेतू समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागूचा कदा कल्पांची घडीना म्हटलं. काय संतांची शब्द आहेत महाराज. तुलून झुकून घ्यावी महाराज संतांची शब्द आणि अनुभवात आणावेत महाराज. संतांच्या शब्दाला मोल आहे महाराज, अमोल आहे. त्याचं मोल करता येत, कारण का त्यांच्या शब्दानं जीवाचा उद्धार होतो महाराज. ताकद आहे त्यांच्या शब्दात महाराज. न झाला प्रपंच आहे परब्रह्म. स्वप्नात स्वप्न पडते की नाही तुम्हाला? पडतंय. स्वप्नाच्या अगोदर काही घेऊन बसला नव्हता तिथं हातरुणात. स्वप्नातले पदार्थ हो, ते लगीन असेल, वराड असेल, पंढरपूर म्हणूया, काय म्हणायचं ते म्हणा. पण स्वप्नात सगळे दिसतंय का नाही? व्यवहार होतोय का नाही तिथं? जसाच्या तसा व्यवहार होतोय महाराज. स्वप्नातला व्यवहार जसाच्या तसा होतोय महाराज. स्वप्नात स्वप्न सत्य वाटतंय का मिथ्या वाटतंय? हा, सत्यच वाटतंय महाराज. पण संत म्हणतात स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटायला पाहिजे. पण सत्य का वाटतंय? स्वप्नात स्वप्न मिथ्याच आहे का नाही, ते सत्य का वाटतं महाराज? अरे बाबा, आपल्याला जागृत अजून सत्य वाटते ना. जागृतले संस्कार तिथं आहेत. स्वप्नातले जे संस्कार आहेत ते जागृतले जे संस्कार घेऊनच मनात एक पुरी तत्व नाडी आहे महाराज. अगदी केसाच्या किती पट्टीनं, कितीतरी पट्टीनं म्हणूया, कारण का सहजा पटत नाही हो दादा. आणि एवढ्या ते सगळं स्वप्न तुम्हाला मला दृष्टीला पडतंय महाराज. सत्य वाटतं महाराज. पण जागा झाल्यावर काय होतंय नाव सांगा? हां, बंडल ठेवता बायकोकडे, ये रात्री लाटली लागलेली का, किंवा लगीन लागलेलं असतंय. आता तिला तेवढी घेऊन ये वाढून म्हणता बायकोला तुमच्या, नाही ना काय? कारण का ती जागा झाल्यावर काय ठरती? मिथ्या ठरती महाराज. म्हणजे झालेलंच नाही. तुमच्या ठिकाणी स्वप्नात काय झालेलं नाही, पण ते कधी होतं? जाग झाल्यानंतर. तसं स्वरूपाची जागृती आल्या नंतर आहे का? कारण का ह्या निद्रेला घालवायला काय
मंत्रतंत्र लागत नाही, गुरुची तुम्हाला गरज नाही. तुमचा आदृष्ट जर त्यावेळी उठवायचंच असत, हे बघा आम्ही आता इथनं 12 वाजता जरी गेलो, आता देवा म्हणून जरी पडायचं म्हटलं आणि जर काहीतरी आदृष्ट पाठीमागे येऊन बसलं तर ती पाणीवाले सांगून जात आहे, आलं की महाराजांनी तेवढं पाण्याकडे लावून द्या. महाराज म्हणते कवाच आतरून नाव पडत, पण ती बेतानं बाटली आणून ठेवती, बॅटरी आणि खुरपणी कोर. कोण दाद्या सांगून गेलाय डोळा लागल तुम्हाला आणि लागला तर मी हाक मारतो, उठून तेवढं जा, नाही तर तू बंड्या पाणी घेल. गप जात आहे का? कीर्तनाकडे मात्र असं येत नाही. आता कवास जायचं म्हणतंय, आजच्या दिवस राहू दे. मात्र चित्त आणि तुम्हाला अदृष्ट उठवतोय महाराज, बळे अदृष्टे भोगवी. पण ही जागृती कळून याला संताकडे जायला पाहिजे महाराज, कारण का ही अनादिकालाची निद्रा आहे महाराज. अनादिकालाची निद्रा, निद्रा वाटत नाही महाराज. आणि हे जर स्वप्न तुम्हाला मिथ्या ठरायचं असेल तर तिथं स्वरूपाची जागृतीच व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय महाराज. आणि म्हणून म्हणाले उठा जागे अरे आता स्मरण करा पंढरीनाथा, पावे चरणी देवा माता, पावे चरणी देवा माता, सुख विवेका जन्माचा, सुख विवेका जन्माचा, सुख विवेका जन्माचा, सुख विवेका जन्माचा. सद्गुरुकडे गेल्यानंतर महाराज श्रवण झालं की मनन व्हायला पाहिजे, आणि मनन झालं की निधी द्यायचं लागणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. इथं आपला प्रयत्न आहे महाराज. म्हणून त्याच्यासाठी महाराज सप्त भूमिका सांगितल्या आपल्याला. किती भूमिका? 7 भूमिका सांगितल्या महाराज. सुविचारणा, सत्वापत तनु माणसा, सत्वापती, असंशक्ती, पदार्थाभावी आणि तुर्या. सत्वापती पत्र आपण जातो महाराज, जातो तिथं पत्र महाराज. पण तिथनं पुढे महाराज आपल्याला समाधी म्हणजे निधी ध्यासनाची परिपाक अवस्था व्हायला पाहिजे महाराज. श्रवण झालं की मनन व्हायलाच पाहिजे, आणि मनन झालं की तिथं स्वतःच्या प्रयत्नानं 1 तास 2 तास बसायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि अनात्माकार वृत्तीचा विजाते प्रती आहे, अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार वृत्ती ठेवणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. असं जर आपल्या केलं महाराज तर काय वेळा महाराज आपल्याला उत्थान पावते महाराज. काहीतरी संकल्प केलेले असतात पाठीमागले, उत्थान पावते महाराज. आणि बसायचा प्रयत्न करून महाराज, आणि कोणतरी तुम्हाला येऊन डिवसतंय महाराज, परत आणि बसायचं महाराज. असं जर करत करत गेलो महाराज तर एक दिवस आपल्याला समाधी लागेल महाराज. त्या समाधीची म्हणजे त्यालाच योग म्हटले. तुमच्या निधिदासाची परिपक्व होता त्यालाच काय म्हटले? समाधी म्हटले. त्याचं समाधीत पर्यावसान होतं महाराज. आणि समाधी एकदा लागली ना की तुमच्या अंतःकरणावरचं जे आवरण आहे ना आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते निवृत्त होतं महाराज. तत्वमसी महावाक्याद्वारा तुम्हाला एक विशेष दृष्टी प्राप्त होती महाराज. आणि मग एकदा दृष्टीचा आपल्याला जर बदल झाला महाराज, तीच दृष्टी जर बाहेर आली महाराज तर हे विश्वच तुम्हाला परमात्म स्वरूपानं प्रतीतीला आल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण का आहे ते कोण आहे? परमात्मा स्वरूपच आहे महाराज. फक्त ती दृष्टी आहे ना अत्यंतिक गरजेचं आहे. आणि हिथं तुम्हाला महाराज प्रयत्नच करावा लागणार आहे महाराज.
कारण का वृत्ती आपली कायम बहिर्मुख आहे महाराज. आणि आत्मस्वरूप कुठं आहे? कुठं आहे? आत आहे महाराज. आपली वृत्ती कायम बाहेर आहे महाराज. आणि वृत्तीचंही मोठं कार्य आहे महाराज. म्हणून आपल्या संप्रदायात फलव्याप्ती नाही, वृत्तीव्याप्ती घातलेली आहे महाराज. फल काय स्वयं सिद्धच आहे महाराज. आणि शास्त्रशुद्ध अंतःकरण वृत्ती बुद्धी व्हायला पाहिजे महाराज. तर तीच महाराज त्याला ग्रहण करते महाराज. आणि ते अंतर्मुख जर वृत्ती झाली महाराज तर इथलं जे आवरण म्हणजे काय महाराज, ती बाजूला जायची. त्यावर ते अज्ञात पदार्थ असतो महाराज. आणि तिथं गेले की त्याला त्याचं ज्ञान होतं महाराज. आता ज्ञान होतं म्हणण्यापेक्षा ज्ञान हे त्याचं स्वरूपच आहे महाराज. सच्चित आनंद ते मीच आहे. कारण का तिन्ही अवस्थेत मीच आहे. जागृतीचा दृष्टा कोण आहे? मीच आहे. या डोळ्याद्वारा पंचविषयाचा दृष्टा कोण आहे? मीच आहे महाराज. त्याला बहिप्रज्ञ म्हटले महाराज. घटपटाने व्यवहार करणारा, तिथलं प्रकाशन करणारा मीच आहे महाराज. स्वप्नातले प्रकाशन करणारा कोण आहे? मीच आहे महाराज. म्हणजे आत्माच आहे, साक्षी म्हटले त्याला महाराज. पण आता इथला जो प्रकाशन करता तो महाराज अंतःकरण वृत्तीद्वारा प्रकाशन करतो महाराज. स्वप्नातलं प्रकाशन करतो तो अविद्या वृत्तीद्वारा प्रकाशन होतो महाराज. त्याला तेजस म्हटले महाराज. आणि त्याच्या आत महाराज सुषुप्ती जे आपले आहे महाराज, निद्रा जे आहे त्याचंही प्रकाशन करतो. त्याला काय म्हटलंय? प्राज्ञ म्हटले महाराज. आणि चौथा जो आहे तो तुरी आहे महाराज. ते खरं आपलं साक्षी आपलं स्वरूप आहे. साक्षीच सर्वांचं प्रकाशन करतो. पण साक्षीच्या प्रकाशनाची कुणाची गरज नाही महाराज. कारण का तो स्वयंप्रकाश आहे. सतही तोच आहे, ज्ञान म्हणजे चितही तोच आहे, आणि आनंदही तोच आहे. म्हणजे सच्चित तीन पदं का गाठली महाराज? तर अन्याच्या व्यावृत्तीसाठी गाठल्यात महाराज. हे आपण लक्षात घ्यायचं. जरी एक रूपानं असली तरी मला समजून घेण्यासाठी. कारण का तुमचा आमचा सगळा आपण अडकलो ती या असत जड दुःख या पदार्थात अडकलो महाराज. आणि याची व्यावृत्ती करण्यासाठी सच्चित आणि आनंद ही पदं घातलेली आहेत महाराज. तरी पण ती एकच आहे महाराज. आणि त्या परमात्म्याला तिथं महाराज वस्तू स्वयंसिद्ध असल्यामुळं तिथं वस्तू दुसरी मिळवायची काय गरज? आपणच तो आहे महाराज. ते प्रमाणाने सिद्ध होतं म्हणून त्याला प्रामाण्य येतो महाराज. म्हणून त्याला काय म्हटलंय? काय ते तीन? प्रमाणता प्रतीक्षा आहे. प्रमाणता प्रतीक्षा आहे. कारण का ते प्रमाण जे आहे ते प्रत्यक्ष स्वरूप आहे. तुम्हाला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आणून देतं. धावा तू म्हटलंस ना, शंका येत नाही. घट जो आता आहे म्हटलं, आता तो घट जरी धावला तर तो प्रमाण नाही होत महाराज. तो प्रमा होत नाही, ते बाधित होतं महाराज. पण तूच आहे असं म्हटलं ना, ते बाधित होत नाही महाराज. म्हणून प्रमाणता मी पुढे सांगणार आहे. हां, प्रमाणता सिद्ध झालं. कारण का बाकीचे प्रमाणाने जे लावलंय ते बाधित होतं महाराज. पण सर्वांना बाधित करून हे वेद प्रमाण जे आहे ते सिद्ध करतं महाराज. म्हणून ते प्रत्यक्ष रूप आहे. आता तुमचा काय तो वस्तू काय नाही स्वरूपता, स्वरूप स्वयंसिद्धच आहे महाराज. मीच तो आहे. धावा म्हटलं का नाही तर अहम मीच धावा. म्हणजे वस्तूही तिथं आणायची काय? म्हणून स्वरूपता प्रत्यक्ष आहे, प्रमाणता प्रत्यक्ष आहे, आणि फलताही फल म्हणजे सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हा त्याचा तिथं अनुभव आहे. माझ्या ठिकाणी कालत्री जग झालेलंच नाही, होणं शक्य नाही महाराज. म्हणून प्रमाणता प्रत्यक्ष, स्वरूपता प्रत्यक्ष आणि फलता प्रत्यक्ष एवढा महाराज सिद्धांत तुमच्या हातात देतात महाराज. त्याला कारण तुकोबार आहे शेवटचे जण. आता काय विठोबार नाही घ्या, भजन घ्या. विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. कुंडली कवल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी कुंडली कवला हर विठ्ठल श्रीधार देव तुकारा विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार रक्त श्वेत कृष्ण पीत कृष्ण भिन्न श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न रक्त कृष्ण पीत प्रभा भिन्न रक्त कृष्ण पीत भिन्न रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न जन्माया तुझे दोरा जन्माया तुझे दोरा तुझे दोरा तेरे अंजन बोले दिव्य दृष्टि धारी तेरे अंजन बोले दिव्य दृष्टि धारी विठोबार कुमार विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार कुंडली कवला हरि विठ्ठल श्रीधार देव विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुंडली गावे नाचूस वाटलं तर कीर्तनातच नाचावं. सकाळनं घरात जाऊन नाचायला लागला तर नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाम रक्तश्वेत कृष्ण पितप्रभा भिन्न चिन्मयंजन सुदले डोळा
ते निरंजन गुणे दिव्यदृष्टी झाले कल्पनाने माने द्वैताद्वैत देशकाल वस्तू भेद मावळला आत्माने वाळला विश्वाकार न झाला प्रपंच हे परब्रह्म ओम सम ब्रह्म कळले तुका म्हणे तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग विद्या ब्रह्मानंदी सांग तत्वमसि तत्वमशी विद्या ब्रह्मानंदे सांग त्यांच्या विद्येतनं तत्वमशी विद्या ब्रह्मानंदे सत्तेच आहेत महाराज त्याची झाला अंगे तुका आता कारण का तुम्हीच ब्रह्म आहे हो ब्रह्म म्हणून काय वेगळं नाही महाराज देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही आहो तुम्हीच ब्रह्म आहे आत्माने ब्रह्म वेगळं नाही फक्त देहानं मी वेगळं मानायला लागलो हे देह उपाधी आहे महाराज आणि उपाधी निमित्तानं आलेला आपल्याला जे जीवभाव आहे तो महाराज मिथ्या आहे आणि स्वरूपातनं आपण एकच आहे महाराज आणि स्वरूपातनं एक असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात तत्वमशी विद्या ब्रह्मानंदे सांग त्याची झाल्या अंगे तुका आता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली तुम्ही म्हणा पाठीमागे सत्तर महाराज सात करा तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग 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 तेची झाला अंगे तुका तेची झाला अंगे तुका तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली कोटी झालांगे तुका तेची झाला अंगे तुका तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग तत्वमसि विद्या ब्रह्मानंदी सांग तेची झालो अंगे
तेची झाला अंगे तुकाता तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली तेची झाला अंगे तुकाता तोची झाला अंगे तुकाता दिव्य दृष्टी तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी तेची झाला अंगे तुकाचा अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली तेने दिव्य दृष्टी झाली दिव्य दृष्टी कल्पना निभाले देता देता कल्पना निभाले देता देता तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी
तत्वमशी विद्या ब्रह्मानंदे सांग त्याची झाला अंगे तुका आता तेने अंजनगुणे दिव्य दृष्टी झाली कल्पना निघाली दैत्वादैत झाली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी. माझे सद्गुरू बोळायकर गुरुजी महादेव पाटील उर्फ आमचे तळासकर बापू महाराज यांच्या चरणी तुमच्या सर्वांच्या चरणी पांडुरंग चरणी अर्पण करून सेवेला इथं. कारण का शांत बसला हे महत्त्वाचं आहे. जय विठ्ठल. विठ्ठल जय जय